Hello students, welcome to the Prakashan Academy Maharashtra. My name is Sumidha and today we are learning first standard 5th and our unit is 5th. Okay. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आपलं 5th युनिट स्टार्ट होत आहे. बघा 5th युनिट मध्ये काय आहे? द विंड. ओके. चला बघूया. विंड म्हणजे हवा. ओके. आणि I saw you toss the kites on the high and blow the birds above the sky and all around here you pass. बघा काइट्स म्हणजे पतंग, ब्लो म्हणजे हवा वाहते आणि बर्ड्स अबाउट द स्काय पक्षी हवेत उडतात. बरोबर. आणि आणि आजूबाजूभोवती तू फिरत असते. लाईक लेडीज स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास. Oh wind a blowing all the day you long. Oh wind sing so loud a song. बघा विंड म्हणजे हवा. ठीक आहे. I saw the different things you did but always you yourself you hide. मी तुझ्या प्रत्येक गोष्टी बघत असते पण तू वेळोवेळी लपते. हवा आपल्याला दिसते का? नाही, आपल्याला जाणवते. You felt us push hard you call. बघा आपल्याला हवा नेहमी जाणवत असते. आपल्याला हवा उघड्या डोळ्यांनी दिसते का? आपल्याला हवा दिसते का? नाही. का? कारण ते फक्त आपल्याला फील होत आहे. I could not see yourself at all. Oh wind blowing all the day you wind that sing a loud song. यात पण तेच म्हटलेलं आहे. तू आम्हाला दिसत नाहीस. Oh you that are so strong and cold oh blower. म्हणजे काय? हवेचा मोठा जर झोता आला तर काय होतो? आपल्याला गार जाणवतो. बरोबर. झोता किंवा झोका जोरात जर आली हवा तर गार असं वाटतं. बरोबर. स्ट्रॉंग म्हणजे काय? आपलं कधी कधी जे छोटे मुलं असतात त्यांचा बॅलन्स सुद्धा जातो. बरोबर. आणि बेस्ट फील्ड ट्री झाडांमधून शेतामधून स्ट्रॉंग काय? आता जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅट मी. ओ विंड ब्लोईंग ऑल द डे सिंग अ सॉन्ग लाऊड सॉन्ग. ठीक आहे. अशा प्रकारे ही पोयम आहे. बघा इथे काय आहे? लिसन केअरफुली गो अँड कम. ठीक आहे. बघा वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय ही लिव्ड इन अ प्रिटी लिटिल कॉटेज. देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. बघा कॉटेज म्हणजे झोपडी. तो त्या झोपडीच्या अवतीभोवती सुंदर असं गार्डन आहे. इन द गार्डन so there was a lot of work to do here. Water the plants every day. Give manure from time to time. म्हणजे काय? manure म्हणजे काय? खत देणे. बरोबर. Cut and prune the plants. and म्हणजे काय? त्यांची छाटणी करायची, त्यांची काळजी घ्यायची. बरोबर. Weed the garden, clean and garden. Everybody is in the little boy family help to take care of the garden. छोट्या मुलाच्या घरातले प्रत्येक जण त्या गार्डनची काळजी घ्यायचं. The boy had a little strict uncle. त्याच्याकडे त्याचे एक काका होते, ते जरासे स्ट्रिक्ट होते. He believed in hard working and discipline. त्यांचं काय होतं? मेहनत आणि डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय? शिस्त. ओके. One day the boy was playing around the house. एक दिवस तो मुलगा घराजवळ खेळत होता. Little boy said that the uncle, your garden needs to pay around weed the ground. The little boy did not feel like weeding that day. It can't do, he said. Oh yes, you can, said the uncle. ते काय म्हणतात? तू या गार्डन मध्ये थोडस काम कर. तो आज माझी काम करायची इच्छा नाही, पण ते म्हणतात नाही तुला करायलाच पाहिजे. मग काय होतं? Well, I don't want to do. No, just now, said the little boy. जा आता मी करणार नाही. But you must, said the uncle. To be naughty, but they go and do the work. This is an order. Get up and go. जा आणि काम कर. The little boy feel sad. त्याला काय होतं? वाईट वाटतं. Uncle, so you thought that he clean began to hand clump and threw the his up. Just म्हणजे काय? त्याच्या डोळ्यात पाणी येतं. Just then his mother walked in. What's the matter, little boy? She asked. तिची आई त्याला विचारते काय झालं? Why did you look so unhappy? तू दुःखी का वाटत आहेस?
अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, सेड द लिटिल बॉय. तर सांगितलं गार्डन साफ कर. Oh yes, said the mother. What such fun will be. I love to weed and it's such a fine day. Can I come to help you? तुझी आई म्हणते, चल तुला मी पण मदत करते, आज किती सुंदर दिवस आहे, चल मी पण तुला मदत करते. मुलगा म्हणतो why? Yes, said the boy. तो म्हणतो चला, का नाही करणार तुम्हाला मदत, चल. So the boy and his mother went outside the weed in the garden. They had a very good time together, वर्किंग अँड चॅटिंग अँड लाफिंग. बघा, त्याची आई म्हणते चल आपण दोघं जण काम करूया. ते कामही करत होते, हसतही होते आणि एकमेकांशी बोलत सुद्धा होते. हसून खेळून त्यांनी काम पूर्ण केलं. ओके, आता नेक्स्ट काय आहे ह्याच्यामध्ये, सीन आहे 1. किंग मिडल्स इज सिटिंग इन द डार्क क्लिअर. ही was counting his gold. तो काय करत असतो, एक राजा असतो, तो त्याचं सोनं मोजत असतो. What a lot of gold I have, but I wish I'd have some more. तो म्हणतो बघा माझ्याकडे किती सोनं आहे, पण माझी इच्छा आहे माझ्याकडे अजून सोनं पाहिजे. आणि who are you? A strangers enter. म्हणजे कोण, एक अनोळखी व्यक्ती तिथे येतो. A stranger, stranger म्हणजे अनोळखी व्यक्ती. ठीक आहे. Who are you? Stranger. I am a friend. तो म्हणतो मी मित्र आहे. Who did you get in? तो म्हणतो तुला आत कोणी येऊ दिलं, राजा विचारतो. Stranger. Lock doors. तो काय म्हणतो, शिपायांनी. What a pile of gold you have there. You must have be very rich. तो म्हणतो बघा तुमच्याकडे एवढं सोनं आहे, तुम्ही नक्की श्रीमंत असाल. King. राजा. But I want more. तो म्हणतो मला अजून पाहिजे. I want to be a richer. It has taken many years to get all this gold. I want to get more gold quickly. तो म्हणतो हे सोनं मिळवायला तर मला खूप वर्ष लागली, पण मला क्विकली म्हणजे काय, लवकरात लवकर अजून सोनं पाहिजे आहे. Stranger. Why do you love it so? Stranger त्याला विचारतो तुला एवढं का आवडतंय सोनं. Why everyone loves gold. It makes you rich. I love it still. It's in dark cellar and look at all my gold. तो काय म्हणतो मी एका याला पेटीमध्ये ठेवतो आणि मी याला बघत असतो. In your garden flowers are there, beautiful morning. बरोबर. Not to me. I like to be here where everything is made of real gold. I wish that everything be all of gold. Stranger. That is a strange wish. म्हणजे काय, तो म्हणतो की एव्हरीथिंग मेड ऑफ रिअल गोल्ड, म्हणजे मला सगळ्या वस्तू खऱ्या सोन्याच्या बनवलेल्या पाहिजे. तो काय म्हणतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. म्हणजे काय बघा, तू ज्या पण गोष्टीला हात लावशील ते सोनं व्हायला पाहिजे का. तो म्हणतो येस येस येस, आय एम शुअर एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड, आय वुड बी सो हॅपी. मग काय होतं, राजा म्हणतो बरोबर मी ज्या पण गोष्टीला हात लावेल ती सोन्याची झाली पाहिजे. पण स्ट्रेंजर काय म्हणतो, देन यू शॅल हॅव टू विश टुमॉरो मॉर्निंग इन सनराइज यू शॅल हॅव टू गोल्डन टच. बघा मग तो स्ट्रेंजर म्हणतो उद्या सकाळी उठ लवकर, मॉर्निंग म्हणजे सकाळी, आणि विश कर. विश म्हणजे तुझी इच्छा सांग, ज्या आपण गोल्डन टच म्हणजे काय, मी ज्याला पण हात लावेल ते सोन्याचं होऊ दे. हॅव द गोल्डन टच. ठीक आहे. मग स्ट्रेंजर काय म्हणतो, ओ नो इट्स अ ड्रीम कम ट्रू. आणि तो राजा म्हणतो अरे वा, हे तर माझं स्वप्न खरं होत आहे. सर्वंट. मग नेक्स्ट काय आहे, इन द ब्रेकफास्ट रूम. सीन 2. मेरी गोल्ड. सर्वंट असते. ठीक आहे. गुड मॉर्निंग, वेअर इज द किंग. Servant. He had gone to walk in the garden. Mary goes, I have been looked for him. Everything in his bedroom he turned to gold. Servant. ते काय म्हणतो मी त्याच्या बेडरूम मध्ये गेलो, त्याचा बेड सुद्धा सोन्याचा झालेला होता. There is he in the rose garden. तो गुलाबांच्या गार्डन मध्ये आहे, गुलाबचे गार्डन मध्ये. बरोबर. What's that he is doing? Servant. He is touching all the roses. तो काय करतोय, प्रत्येक गुलाबाला हात लावत आहे. गुड मॉर्निंग मेरी गोल्ड.
आय फाइंड युअर रोज स्मेल इट. ठीक आहे, आय फाइंड युअर येलो रोज स्मेल. ती काय करते, हे फुलाचा वास घेत जाते. ओ दॅट सो हार्ड टू बेटल्स हॅव ब्रिक माय नोज. म्हणजे काही इतक्या टणक पाकळ्या आहेत की माझ्या नाकाला त्याच्याने दुखापत झाली. व्हॉट आर यू क्राईंग फॉर? इट्स अ गोल्डन रोज. ऑल रोज इन माय गार्डन आर गोल्डन, व्हेरी गोल्ड. दे आर लाईक ऑल द वन. बघा, सगळी फुलं सोन्याची झाली. मग काय होतं, किंग कम ऑन नाव लेट्स हॅव अ ब्रेकफास्ट. व्हॉट्स दॅट मॅटर? मेरी गोल्ड ही त्याची मुलगी असते. व्हॉट्स द मॅटर? हॅव यू ब्रन युअर माउथ? तो म्हणतो नाही. दिस फिश यू टर्न टू गोल्ड. आय मस्ट ट्राय टू एग. त्याला एग खायचं असतं. तो एगला हात लावतो, एग सुद्धा सोन्याचं होतं. टेल मी व्हॉट्स द मॅटर? एव्हरीथिंग इज टचिंग इज टर्निंग टू गोल्ड. अँड एव्हरीथिंग म्हणजे काय, तू कोणत्या पण गोष्टीला हात लावायचं सगळ्या सोन्याच्या होत आहे. किंग, ती मुलगी म्हणते माय पुअर फादर कॅन आय हेल्प यू? ती म्हणते आय विचारे पप्पा, आता मी तुम्हाला मदत करू का? म्हणून ती जवळ जाते. नो 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 डोंट टच मी, कीप अवे, मेरी गोल्ड यू हॅव यू डन. तू काय म्हणतो, तू माझ्यापासून दूर थांब. माय फादर, माय डॉटर, डिअर माय गोल्ड, फुल ऑफ लाईफ, लाईक अ रेज सनशाईन, शी इज ऑल गोल्ड डॉल नाव. तो तिला हात लावतो आणि ती सुद्धा पूर्ण सोन्याची होते. बघा, आता राजा दुःखी होतो का, की त्याची प्रिय मुलगी ही पूर्ण सोन्याची झालेली आहे. वाय यू हॅव प्लेंट ऑफ गोल्ड नाव स्ट्रेंजर. आता राजा त्याला म्हणतो, आता बघ तुझ्याकडे सोनंच सोनं आहे. आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड, आय वॉन्ट माय डॉटर बॅक. आय वॉन्ट टू ईट. आय वॉन्ट रिअल फ्लावर्स इन माय गार्डन. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच. स्ट्रेंजर म्हणतो आता ते शक्य नाही. राजा म्हणतो बघा काय, की मी ज्या पण गोष्टीला हात लावते ते सगळ्या सोन्याच्या होत आहेत. मला सोनं नको, मला काहीच नको. मला माझी मुलगी परत पाहिजे. आणि जे माझ्या गार्डन मध्ये जी फुलं होती ती पूर्ण सोन्याची होती, ती सोन्याची नको, रिअल गार्डन पाहिजे. बघा पुढे काय होतं, देन गो टू द बाग अँड स्टीम द फ्लावर्स थ्रू युअर गार्डन. When it's done, bring back a petal of water, sprinkle upon the wish you change back to gold. बघा, तुला म्हणतो तुझा आणि पाण्याने ते पाणी गुलाबांवरती शिंपड. आणि ते गुलाबाचं शिंपडलेलं पाणी ह्या मुलीवरती शिंपड. त्याच्याने काय होईल, ती परत तुझी मुलगी होईल. फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय लिटिल मेरी गोल्ड. तू काय म्हणतो, मी माझ्या पहिल्या मुलीवरती पाणी टाकेन आणि मग त्याला त्याची मुलगी परत मिळते. याच्यातून आपण काय शिकतो मुलांनो, कोणत्याही गोष्टीचा हेवा करायचा नाही. ठीक आहे, आता पुढचं काय आहे, लिसन केअरफुली. गोल्डन इज द सँड, द फ्लावर्स अलॉंग ऑफ एव्हर, विथ द ट्रीज ऑन एदर हँड. ग्रीन लिव्स अ स्प्रेटिंग कॅस्टल ऑफ द foam. Boats of mine a boating where will all come home. On goes the river and out puts the mill. Away to the valley, away down the hill. Away down the river, 100 millions or more other little children shall bring the boat ashore. हे बोट पाण्यामध्ये होडी सोडत आहे पेपरची बनवून. ठीक आहे, बघा नेक्स्ट काय आहे, इथे ही ऍक्टिव्हिटी आहे. चला आपण करायची काय ऍक्टिव्हिटी मुलांनो, चला आपण पण ऍक्टिव्हिटी करू या. चला सगळ्यांनी एक पेपर घ्यायचा आहे, जो तुम्हाला लागणार नाही असा पेपर घ्यायचा आहे. चांगला कागद घ्यायचा नाही, बुक मधून फाडायचा नाही बिलकुल. पण काय करायचंय बघा, पेपर घ्यायचा आहे असा. सगळ्यांनी घेतला पेपर. ठीक आहे, त्याला असं मधून फोल्ड करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे सगळ्यांनी माझ्यासोबत करायचं आहे. ठीक आहे, असं फोल्ड करा की मग त्याला
आता हा पेपर चौकोनी नाही पण आपण ट्राय करू या. ठीक आहे, हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. असा त्रिकोण, बरोबर. आता त्रिकोणाची काय करायची, अजून एक त्रिकोण वडी करायची आणि त्या त्रिकोणात त्रिकोण असा आणि हे अशा प्रकारे, बरोबर. पुढे टोक आलेलं आहे, दिसतंय हे असं टोक सगळ्यांना. बघा माझ्या ह्याचं पण झालेलं आहे असं टोक दिसतंय सगळ्यांना, हे छोटस टोक. आणि ही अशा प्रकारे आपली काय झाली आहे होडी, अशी छोटीशी आपण बनवलेली आहे. ठीक आहे, सगळ्यांनी घरी ट्राय करायची आहे. चला नेक्स्ट आपण बघूया काय आहे. हॅलो फ्रेंड्स, you see me in the sky every day. You say that rise in the east and set in the west. Yes, it's right. I am the sun. बघा सूर्य हे आकाशात असतो, बरोबर, दिवसा दिसतो आणि कुठे उगवतो, पूर्वेला आणि पश्चिमेला मावळतो. तर काय आहे, मी कोण आहे, तर मी आहे सन. Actually I am a star like other stars you see in night. मी सुद्धा एक तारा आहे. That is, but I am close from the earth. मी earthच्या जवळ आहे. That's why I look so big and bright. I give earth heat and light. And remember, I don't go around the earth. The earth goes around me. बघा तो काय म्हणतो आहे सूर्य, बघा मी पण एक तारा आहे पण मी पृथ्वीपासून जवळ आहे, त्यामुळे मी काय वाटत आहे, पृथ्वी जवळ आहे म्हणून बिग आणि ब्राईट म्हणजे काय, मोठा आणि प्रकाशमय वाटत आहे. बघा आणि काय, आय गिव्ह द अर्थ हीट अँड लाईट. मी पृथ्वीला हीट म्हणजे उष्णता आणि लाईट म्हणजे प्रकाश देत आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी माझ्या भोवती फिरत आहे. बघा नेक्स्ट काय आहे, हॅलो एव्हरीबडी, आय एम अर्थ. हे काय आहे, पृथ्वी आहे, बरोबर. आय एम अ प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. आय एम द थर्ड प्लॅनेट ऑफ फ्रॉम द सन. सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे मी आहे. आय एट द सेम टाइम आय गो अराउंड द सन. आय टेक 1 year गो अराउंड द सन. 1 वर्ष लागतो चक्कर मारायला सूर्याला. ओके, मच ऑफ माय सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. माझा बहुतेक भाग हा पाण्याने कव्हर आहे. इफ यू लुक ऍट मी फ्रॉम स्पेस, स्पेस म्हणजे काय, अंतराळ. तुम्ही जर अंतराळातून बघितलं मला, आय अपियर ब्ल्यू इन कलर. मी निळ्या रंगाची दिसते. द ब्ल्यू प्लॅनेट. देअर इज अन एनव्हलप अँड एअर अराउंड मी. टुडे आय एम ओनली होम प्लॅनेट, अॅनिमल्स अँड ह्युमन बीइंग. मी असे आतापर्यंतचे मी एवढाच एक प्लॅनेट आहे ज्याच्यामध्ये अॅनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स आहे. नेक्स्ट आहे मून. हॅलो पीपल ऑन अर्थ. बघा पृथ्वीवरचे लोक. आय एम युअर क्लोजेस्ट नेबर. आय गो अराउंड अँड अराउंड द अर्थ. मी पृथ्वीभोवती फिरत असतो. फ्रॉम द अर्थ यू अवे सी वन साइड. तुम्ही पृथ्वीवरून फक्त माझी एकच बाजू बघू शकतात, मागची बाजू बघू शकत नाही. का बघू शकत नाही बरं, का बरं बघू शकत नाही आपण, कारण आपण पृथ्वीभोवती पण चंद्र फिरत असतो. ठीक आहे. फ्रॉम द अर्थ यू अवे सी ओनली वन साइड ऑफ मी. नेवर सी द साइड ऑफ अनदर साइड और द हाफ साइड ऑफ मी. पीपल ऑन अर्थ लव्ह मी. म्हणजे काय, पृथ्वीवरच्या लोकांना मी खूप आवडतो. देर आर स्टोरीज अँड पोएम अबाउट मी. चंद्रावरती स्टोरीज आहेत, बरोबर, काही गोष्टी आहेत, काही गाणी सुद्धा आहेत. दे सेंड स्पेस कार्ड्स म्हणजे काय, रॉकेट टू स्टडी ऑफ मी टू क्लोजर अँड ईच लँडेड मी वन्स. मे बी
someday other people on the earth will also come to visit me. I am the moon. म्हणजे काही वर्षांनी चंद्राची लोक पृथ्वीची लोक मला भेटायला येतील. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. बघा नेक्स्ट काय आहे, रीड व्हॉट ईशानी सेज अँड देन complete the sentence in the table using your ideas. Write them down. I get up at 7:30. ईशानी काय म्हणते, I get up at 7:30. Today I got up at 7. मी आज सकाळी 7 वाजता उठले. Someday I am going to get up at 5. म्हणजे काय, मी पहाटे 5 वाजता उठणार आहे. I read books. I read poem. इथे काय I write book. ठीक आहे. I eat vegetable. I eat Spanish. I like cook vegetable. Okay. I listen to music. I listen to song. I learn to sing song. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. बघा नेक्स्ट काय आहे, युनिट 6. हे पण आपण यातच कव्हर करू या. ठीक आहे, चला बघा सगळ्यांनी. When you drop me on the floor, I spread on my sides and sore. Taut pages make me groan. I feel dizzy. I am thrown. बघा, मी जर पडलो तर धक्कन असा आवाज येतो. Turn out the pages make me groan. म्हणजे काय, माझी पाने पलटा आणि मला वाचा. Every mark and every stain on my covers give me pain. मार्क म्हणजे काय, एखादं तुम्ही रेष सोडता, आपल्याला पुस्तकाला आदळापट करता, त्या पुस्तकाला त्याने त्रास होत असतो. Please don't pain me if you don't want to talk to me. बघा, तुम्ही अशी पुस्तकं मुडपून टाकतात ना, तसं करायचं नाही. But we'll both be friends together if you protect me from weather and keep me clean and look tidy, near and happy book. बघा, तुम्ही मला स्वच्छ आणि सुंदर असा ठेवा. बघा नेक्स्ट आहे, अ मॅन इन अ Alabama had gone out for a walk. Suddenly his foot slipped over the mud on the road. His clothes were splattered with mud. He took out his handkerchief and began to wipe off all the mud. There were stains on his. What's more? बघा, हे एक व्यक्ती असतात, ते काय करतात, अ मॅन ऑफ अल्बामा. ते काय करतात, एक दिवस बाहेर चालायला चाललेले असतात आणि पाय घसरून पडतात. कुठे, रस्त्यावर. चिखल लागतो सगळं त्यांच्या कपड्याला. म्हणजे काय करतात, हँकरचीफ म्हणजे काय, रुमाल घेतात आणि त्याने तो साफ करत असतात. द स्टेन वेअर ब्ल्यू. काय होतं, हँकरचीफ अँड स्टेन कुड नॉट बी वॉश. द मॅन वॉज नॉट अ Grew Western Craver, the former scientist. True scientist went to study every time. म्हणजे काय, एक खरा शास्त्रज्ञ हा नेहमी स्टडी करत असतो. Craver rushed to his lab and tested the mud, stain and soil. After many tests, he learned to make good quality blue paint from the soil. त्याने काय केलं, मग ब्ल्यू पेंट बनवायला सुरुवात केली त्या मातीपासून. Students paint a crush. ठीक आहे. And Craver was born and slaves his family. Worked as a farmer in America. He lost his parents when he was still baby. म्हणजे काय, त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई वडील वारले. मग काय होतं, Craver लव्ह प्लांट्स. त्याला झाडे खूप आवडतात आणि काय होतं, तो त्यांची काळजी घ्यायचा. Plants wanted to what wrong with them. तो त्या झाडांशी काय काळजी घ्यायचा आणि त्याला समजायचं त्यांच्यासोबत काय होत आहे. त्याला काय म्हणायचे, प्लांट्स डॉक्टर. आणि मग काय झालं, एक दिवस तो स्कूलमध्ये जातो, मग नंतर कॉलेजमध्ये. आणि ॲज अ ब्लॅक बॉय, तो काय असतो, ब्लॅक बॉय असतो. बरोबर. कॉलेज दोज डेज डिड नॉट टेक अ ब्लॅक स्टुडंट्स. मग काय होतं, त्या काळात ब्लॅक बॉयज म्हणजे त्यांना घेत नव्हते. आफ्टर अ फ्यू मंथ्स क्रेवर वेंट टू टीच द तुर्की इन्स्टिट्यूट इन द अल्बामा. द इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट्स. म्हणजे काय, जे ब्लॅक स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ती युनिव्हर्सिटी मध्ये ते शिकवायला जातात. ऑन द फर्स्ट डे क्रेवर टोल्ड द स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. वी विल ऑल गो आउट फॉर टू कलेक्ट कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स अँड पॅन. आज आपण सगळं पॅन म्हणजे काय करायचं आहे, कॅन, बॉटल आणि बॉक्स, पॉट्स,
फॅन हे सगळं गोळा करून आणायचं आहे. अँड सून केवळ सेटअप लायब्ररी, त्यांनी एक लायब्ररी उभी केली आणि जे काही युजलेस म्हणजे ज्या गोष्टी कामाच्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी कामात आणल्या. त्याने गरीब शेतकऱ्यांना सुद्धा खूप मदत केली. मग काय शेतकरी खूप झाडं लावायची. अगेन क्रेवर वेंट टू द वर्क, तो परत काम करत राहिले आणि पेपर टाईज, बटर, प्लास्टिक, मिल्क आणि मग 30 ml थिंग 300 थिंग्स त्यांनी गोळा केल्या. दिस ग्रेट सायंटिस्ट डायड इन 1943 मध्ये ते वारले. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय आहे, वेन टू टीच तुर्किश अल्बामा. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही घरी करायची आहे. बघा नेक्स्ट काय आहे, यू हॅव टू स्टडी नेट्स इन मॅथमॅटिक्स. बघा मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. नेट 1 ग्रीन, येलो, पिंक, व्हायलेट, ब्ल्यू. बघा हाऊ टू प्ले, यूज अ बोर्ड गिवन ब्लॅक कव्हर आणि डायस. हे असे डायस घ्यायचे आहे आणि ते कलर इथे करायचे आहे. हा गेम खेळायचा आहे. ठीक आहे. बघा करन्सी, कॅश, मनी. वी ऑल नीड मनी ऑल टू बाय थिंग्स. बघा आपल्याला पैसे लागतात कशासाठी, वस्तू खरेदी करण्यासाठी. बट व्हॉट इज मनी, हाऊ टू इन्व्हेंटेड मनी. टुडे वी विल सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. बघा आताच्या काळात आपण नोट आणि कॉइनच्या स्वरूपात मनी बघतो, पण पहिल्यापासून मनी तसंच होतं का, नाही. करन्सी, कॅश, मनी. कॉइन्स, अ 50 पैसा कॉइन, a 1 rupee coin, a 5 rupee coin, and then 10 rupee coin. बघा a 50 rupee note, 5 rupee note, 10 rupee note, 20 rupee, 50, 100, 200 rupee, मग 500, मग 2000 रुपीची सुद्धा नोट आली होती मध्यंतरी, बरोबर. आता बघा युनायटेड स्टेट मध्ये काय आहे, डॉलर्स आहे. इंग्लंड मध्ये पाउंड्स आहे. बट लॉंग एगो पीपल डू नॉट यूज कॉइन्स अँड नोट. पूर्वीच्या काळी लोक हे पैसे वापरत नव्हते. तेव्हा काय होती, बार्टर सिस्टम होती. बार्टर सिस्टम म्हणजे काय, इट मे सीम अनबिलिव्हेबल, पण तुम्ही आता त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, पण तसंच होतं पहिले. काय होतं, एखादा जर शेतकरी असेल त्याला जर मडके हवे असतील, माठ हवे असतील, तो त्याचं धान्य हे कुंभाराला द्यायचा आणि कुंभार त्याचे माठ त्याला द्यायचा आणि ते गहू त्याच्याकडे वापरायला घ्यायचा. अशा प्रकारे बार्टर सिस्टीम होती. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय आहे, दिस थिंग्स आर सराउंडिंग अस फ्रॉम टू ग्रुप्स, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स ऑर काइंड ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स, आणि देर आर 2 टाइप्स ऑफ प्लांट्स. सी दॅट सम एनिमल लेज एग, म्हणजे काही प्राणी अंडी देतात आणि काही एनिमल जन्म म्हणजे यंग वन्स म्हणजे काय, ते जन्म देतात बाळांना. ओके, अशा प्रकारे हे एनिमल्सची माहिती आहे. ठीक आहे. आता बघूया, 100 ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय, 100 ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर, 100 ऑफ बर्ड्स दॅट सिंग टुगेदर, 100 ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर, hundreds of dewdrops to greet the dawn, 100 of bees in the cloud, 100 of butterflies on the lawn, आणि but only one mother that will world ever, म्हणजे आई हे आपलं सर्व जग आहे. ठीक आहे. आता बघा इथे काय आहे बरं, चित्र दिलेली आहे आणि पुढे काय दिलंय बघा. हे जे चित्र आहे त्याला आपण आता इथे नंबर द्यायचे आहे. बघा, गुड मॉर्निंग आजी, हाऊ कॅन आय हेल्प यू, आय वॉन्ट टू बाय राईस फुल फॉर होल इयर. बघा एक आजी असते, तिला पूर्ण वर्षासाठी तांदूळ विकत घ्यायचे असतात. शो मी द व्हरायटीज यू हॅव, काय म्हणते तुझ्याकडे कोणत्या व्हरायटी आहेत त्या मला दाखव. अँड टेल मी द प्राइस, तू काय म्हणतो, ठीक आहे आजी, दिस इज व्हरायटी इज गुड. आता बघा आजी आणि एक शॉपकीपर असं चित्र कुठे आहे, हे आहे नंबर 1. ओके. नेक्स्ट, ग्रँडपा, द बबल्स लुक सो लवली, कॅन यू बाय द बबल मेकर, व्हाय नॉट, लेट्स बाय द 2 फॉर चिल्ड्रन अँड 1 फॉर मी. बघा बबल मेकर म्हणजे काय, फुगे असं हे करणारा. या 2 मुलांसाठी घेणारे आजोबा, हे चित्र नंबर 2. बरोबर.
बघा नेक्स्ट काय आहे, होल आय लव्ह द वॉट सॉल्ट अँड लाईम ज्यूस, लेट सी व्हॉट प्राइस सेलिंग दे. बघा लाईम ज्यूस म्हणजे काय, हे आहे शुगर केन. ठीक आहे, हे आहे पिक्चर नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट, गिव्ह मी सम टोमॅटोज. टोमॅटो या घेण्यासाठी आलेला आहे. वेअर इज द बॅग, आय डोंट हॅव बॅग. गिव्ह मी अ प्लास्टिक कॅरी बॅग. सॉरी वी डोंट कीप प्लास्टिक कॅरी बॅग. ते काय म्हणतात, आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या ठेवत नाही, प्लास्टिकची कॅरी बॅग आम्ही वापरत नाही. बघा आता इथे कोण आहे, ऑप्शन किंवा चित्र नंबर 4 बरोबर. आता here your potato, would you like to buy tomatoes, they are nice and fresh. बघा sure I want to give some tomato and bag, wait I will give you another bag for tomato. बघा आता इथे असं अजून एक चित्र आहे का, बघा बरोबर, हे 5 नंबरचं चित्र आहे. याच्याकडे बॅग पण आहे, पोटॅटो पण घेतले आणि टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत. चित्र काळजीपूर्वक बघायचं आहे. ठीक आहे. हॅलो अंकल, मदर हॅज सेंट दिस लिस्ट ऑफ ग्रोसरी. काय, किराणा मालाची लिस्ट पाठवली आहे. अँड आयटम्स फॉर द मंथ, कॅन यू डिलिव्हर देम टुडे. शुअर आय विल डिलिव्हर देम टुडे. बघा किराणा दुकानाचा सीन कुठे आहे बघा बरं, इथे किराणा दुकान, हा हे बघा त्याच्या हातामध्ये लिस्ट सुद्धा आहे. हा पिक्चर नंबर 6. नेक्स्ट बघूया. प्लीज गिव्ह अस 2 full glasses and put the juice. But mama I want some juice. Okay, put just a little ice in glass. बघा असं चित्र असेल कोणतं आहे, हे. ठीक आहे, आपण किती नंबर दिला, 7. ओके, अशा प्रकारे आपली ऍक्टिव्हिटी झालेली आहे. नेक्स्ट काय आहे बघा, शिल्पकार आहे हा. ऍट द टाइम ऑफ द किंग अशोका. अशोका जो राजा होता त्या काळातली गोष्ट आहे. काय गोष्ट आहे बघा, ऍट द टाइम ऑफ द किंग अशोका अ न्यू टेम्पल वॉज बिगिंग टू बिल्ड. द कॅपिटल हॅड द बिल्ड द टेम्पल. म्हणजे काय, त्या राज्यात मंदिर बांधत होते. दे ट्राईड द बेस्ट टू मेक द स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल. काय करत होते ते, सुंदर असं मंदिर बनवत होते. दिस पीपल गिव्ह देअर मनी. श्रीमंत लोक पैसे देत होते. वर्कमॅन पुट देअर बेस्ट वर्क. अदर हॅड टू प्रिपेअर द स्टोन अँड कट द टिम्बर. एव्हरीवन हेल्प टू बिल्ड द ग्रेट टेम्पल. सगळ्यांनी सुंदर असं मंदिर बांधायला मदत केली. वन डे अन ओल्ड मॅन केम अप टू द ऑफर हिज हेल्प. एक दिवस म्हातारा माणूस त्याची मदत करायला येतो. ही वॉज जय किशन द स्टोन क्रेवर. तो काय असतो, खडी फोडणारा असतो. ही केव अ ब्युटिफुल फिगर्स अँड डिझाईन द स्टोन. नाव ही वॉज ओल्ड अँड हिज हँड. म्हणजे काय, आता तो म्हातारा झालेला असतो, मग तरी सुद्धा शॉर्ट अ लिटिल, तो तरी पण मदत करतो. लेट वी हॅव अ गुड वर्कमॅन. ही टूक ग्रेट क्रेव विथ हिज वर्क. तू काय म्हणतो, जय किशन told he carved figure to देवदूता in a corner. देवदूत, छोटासा देवदूत मी बनवतो. This corner of the temple was nearby, away dark. Here is no would be ever receive देवदूत very clearly. बघ इथे कोपऱ्यात जे देवदूत आहे त्याला कोणी पण बघणार नाहीये, कारण इथे थोडासा अंधार आहे. मग जय किशन काय म्हणतो, पण तो त्याचा सुंदर असा चेहरा बनव आणि काय कर, देवदूताला छानपैकी बनव. देवदूत. One day the man came and the corner. He was Jai Kishan, craving the देवदूत. देवदूत बनवत असतो. He saw now beautiful and craving look. He saw his carefully and loving work. जय किशन हा खूप प्रेमाने काम करत असतो. आणि he asked जय किशन, why you don't take such a trouble with me garments. तू काय म्हणतो, तू माझ्या कामामध्ये मध्ये करू नकोस. हे कॉर्नर मध्ये आहे, त्याला कोणी बघणार नाही. दॅट मे बी ओल्ड जय किशन बट द गॉड्स कॅन सी माय वर्क. इवन इन अ डार्क कॉर्नर ही नो द वर्कमॅन. तू काय म्हणतो, ते जरी कोपऱ्यात असलं
तर देवाला माझं काम माहिती आहे. अशा प्रकारे आपण काम कोणाला दिखाव्यासाठी करायचं नाही, स्वतःसाठी करायचं आहे. ठीक आहे स्टुडंट्स, थँक्यू सो मच.